आता विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा हे प्रकरण पाहत असताना या प्रकरणामध्ये 17 सूत्र आहेत, मात्र आपल्याला कुठलंही सूत्र इथं पाठ करायचं नाहीये. एका सूत्रावर हे पूर्ण प्रकरण आहे. मात्र हे प्रकरण पाहत असताना पहिल्या 6 गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात. 6 गोष्टी कोणत्या तर पहा, नफ्यावरून 3 गोष्टी आणि तोट्यावरून 3 गोष्टी, ह्या थोड्या या ठिकाणी आपण क्लिअर करायलो. म्हणजे तुम्हाला विचारलं व्यवहारामध्ये नफा कधी होत असतो तर जेव्हा तुमची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा मोठी असते तेव्हा तुम्हाला व्यवहारामध्ये नफा होतो. म्हणजे उदाहरणार्थ, एक वस्तू तुम्ही 50 रुपयाला खरेदी केली, ती वस्तू तुम्ही 60ला विकली, तर तुम्हाला एवढी गोष्ट कळते की ती वस्तू तुम्ही 10 रुपये नफ्यानं विकली. बरोबर आहे. मग याच्यावरून दुसरी गोष्ट कोणती होते की नफ्यावरून विक्री किंमत काढा. मग विक्री किंमत बरोबर काय तर खरेदी किंमत अधिक नफा. आता वस्तू घेतली होती 50ला, नफा झाला 10 आणि म्हणून तुम्ही ती वस्तू विकलेली आहे 60 रुपयाला. म्हणजे नफ्यावरून दुसरी गोष्ट कोणती क्लिअर झाली, विक्री किंमत. आता याच्यावरून तिसरी गोष्ट कोणती, खरेदी किंमत. मग खरेदी किंमत बरोबर काय तर विक्री किंमत वजा नफा. वस्तू विकली होती 60ला, नफा झाला होता 10, म्हणून वस्तू तुम्ही घेतली होती 50 रुपयाला. चला, तिन्ही गोष्टी इकडल्या कळाल्या. हे तुम्ही लिहून घ्यायचे हा, कारण पुढे प्रश्न असतो, एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने विक्री किमतीच्या 1/9 पट तोटा झाला तर व्यवहारात होणारा शेकडा नफा काढा. मग ज्याला ह्यात 6 गोष्टी येत नाहीत त्याला कुठलंच नफा तोट्याचं प्रकरण समजत नाही हा. म्हणून ह्या पहिले 6 गोष्टी इथं लिहून घ्यायच्या. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. आता तोटा कधी होत असतो आपल्याला व्यवहारामध्ये तर जेव्हा तुमची खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा मोठी असते तेव्हा तुम्हाला व्यवहारामध्ये तोटा होतो. म्हणजे उदाहरणार्थ, एक वस्तू तुम्ही 50 रुपयाला घेतली, वस्तू तुम्ही 40 रुपयाला विकली, तर तुम्हाला कळतं या व्यवहारात तुम्हाला 10 रुपये तोटा झाला. काय झाला, व्यवहारामध्ये 10 रुपये तोटा झाला. मग तुम्हाला म्हटलं या व्यवहारामध्ये विक्री किंमत काढा, तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. खरेदी किंमत बरोबर काय वजा तोटा. म्हणजे वस्तू खरेदी केली 50ला, तोटा झाला होता 10 आणि म्हणून तुम्ही वस्तू विकली 40 रुपयाला. मग याच्यावरून तुम्हाला विचारलं, लक्षात घ्या काय तर याच्यावरून तुम्हाला विचारलं की खरेदी किंमत बरोबर काय तर खरेदी किंमत बरोबर, लक्षात घ्या, विक्री किंमत अधिक तोटा. वस्तू विकली होती 40ला, तोटा झाला होता 10, म्हणून वस्तू खरेदी केली 50 रुपयाला. वस्तू खरेदी केवढ्याला केली 50 रुपयाला. आता एवढे सोपे प्रश्न परीक्षेला येत नाहीत, पण ह्या 6 गोष्टी आपल्याला या ठिकाणी कन्फर्मली पाठ करायच्यात. प्रत्येक प्रश्न आपण सूत्रानं पाहणार, शॉर्टकट पद्धतीनं पाहणार, प्रकरण पूर्ण संपून घेणार आहे. एक प्रकार त्याच्यावरले 2 उदाहरणं, एक प्रकार त्याच्यावरले 2 उदाहरणं, असं पूर्ण प्रकरण आपण या ठिकाणी आजच्या संपून टाकणार आहोत. पाद्या लक्ष इकडे. आता मग याच्यामध्ये पहिला प्रश्न, चला घ्या प्रश्न. पहिला प्रश्न, चला सर्वांनी सोडून पाहण्याचा प्रयत्न करायचा, डायरेक्ट पद्धत पण सांगणार आहे. पहा याच्यामधला पहिला प्रकार, 200 रुपयाची वस्तू, 200 रुपयाची वस्तू 250 रुपयाला विकली. 200 रुपयाची वस्तू 250 रुपयाला विकली तर व्यवहारात होणारा शेकडा नफा काढा. व्यवहारात होणारा शेकडा नफा काढा. इथं स्टार म्हणून लिहायचं. शेकडा या शब्दाचा अर्थ 100. शेकडा या शब्दाचा अर्थ काय 100. काय प्रश्न म्हणते, 200 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 250 रुपयाला विकली तर व्यवहारात होणारा शेकडा नफा काढा. मग काय करायचंय, पहिल्यांदा प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर प्रश्नात कसं आहे पहा. कसं आहे तर शेकडा नफा बरोबर व्यवहारात होणारा प्रत्यक्ष नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आता हे डायरेक्ट दिले. मग प्रत्यक्ष नफा म्हणजे वस्तू घेतली केवढ्याला 200 रुपयाला, वस्तू विकली केवढ्याला 250ला. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष नफा किती झाला 50 रुपये गुणिले काय घ्या म्हणते 100 भागिले खरेदी किंमत किती आहे 200 रुपये. आता काटाकाटी 0 0 कट झाला, 5 चोक 20, 4 दोन्ही 8, 2 उरले 20, 4 पंच 20. म्हणजे या व्यवहारात शेकडा नफा किती झाला 25%. ओके, व्यवहारात शेकडा नफा किती झाला 25%. आता उत्तर आपल्याला सूत्र पद्धतीनं काढायचं नाही.
मग काय करायचंय, तर शेकडा नफा काढताना सिंपल गोष्ट, ह्या दोन गोष्टी लिहायच्या, खरेदी किंमत विक्री किंमत. पहा, शेकडा नफा म्हणजे 100वर जास्त येणारी रक्कम आणि शेकडा तोटा म्हणजे 100तून कमी होणारी रक्कम. मग आता या ठिकाणी तुम्हाला म्हणलं तुम्ही वस्तू घेतली केवढ्याला, 200ला, वस्तू विकली केवढ्याला, 250ला, तर त्यानं म्हणतंय 100ची वस्तू किती रुपये जास्त घेऊन विकणार. शेकडा म्हणजे 100वर जास्त किती. मग आपण तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले 250 भागिले 200, 2 शून्य कटले, 250ला 2 न भागलं, बे एक बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. मग 100ची वस्तू विकली केवढ्याला, 125ला. मग 100पेक्षा जास्त किती आहे, 25, आणि म्हणून या व्यवहारात 25% काय झाला, नफा झाला. आता कुठलाही प्रश्न या सूत्रानं सोडवायचा नाही, उत्तर या पद्धतीनं समजून घ्यायचं. याही पद्धतीनं नसेल समजलं तर तिसरी पद्धत लक्षात घ्या. 200 रुपयावर 200ची वस्तू 250ला विकली म्हणजे 200 रुपयावर 50 रुपये नफा, तर 100वर काय नफा. तिरकस गुणाकार, 100 गुणिले 50 भागिले 200, 2 शून्य कटले, 50ला 2 न भागलं, आणि म्हणून उत्तर आलं 25% नफा. काय उत्तर आलं, 25% नफा. समजलाय का प्रश्न. ओके, चला घ्या पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी घ्या. 2000 रुपयाची वस्तू, 2000 रुपयाची वस्तू 2500 रुपयाला विकली. 2000 रुपयाची वस्तू 2500 रुपयाला विकली, तर व्यवहारातील शेकडा नफा काढा. व्यवहारातील शेकडा नफा काढा. व्यवहारातील शेकडा नफा काढा. चला फास्ट उत्तर काढायचे. 2000 रुपयाची वस्तू 2500 रुपयाला विकली, तर व्यवहारातील शेकडा नफा काढा. मी डायरेक्ट सांगितलं होतं वस्तू 2000ची आहेत, विकायलेत 2500ला, म्हणजे तुम्ही या उदाहरणात 2000 रुपयावर 500 रुपये नफा, तर 100वर काय नफा. 100 गुणिले 500 भागिले 2000, 2 शून्य 2 शून्य कटले, हाही शून्य कटला, बे पंचे 10, आणि म्हणून या व्यवहारात पण नफा काय येईल, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 25%. काय येईल प्रश्नाचं उत्तर, 25%. इथपर्यंतचा प्रकार समजला आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, या ठिकाणी शेकडा नफा कसा काढायचा आहे हा प्रकार पाहिला. ओके, आता या शेकडा नफ्यावरून दुसरा प्रकार कसा असतो पहा, ते लक्षात घ्या. मग दुसरा प्रकार किंवा दुसरा प्रश्न लिहा. काय म्हणते, एका पुस्तक विक्रेत्याने, एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके 2520 रुपयाला विकले, त्यामुळे त्याला 20% नफा झाला. त्यामुळे त्याला 20% नफा झाला. तर त्या पुस्तकांची खरेदी किंमत काढा. तर त्या पुस्तकांची खरेदी किंमत काढा. आता याच्या अगोदर आपण काय केलं, शेकडा नफा काढला. मी तुम्हाला सांगितलं कुठल्याच प्रकरणात सूत्र पाठ करण्याची गरज नाही, आपण ही संकल्पना सांगितली होती. पहा, म्हणजे आपण सूत्र पण पाहणार, डायरेक्ट पद्धत पण पाहणार. ज्या गोष्टी समजत नसतील त्या फक्त विचारात. चला आता तुम्ही पुस्तकं विकले केवढ्याला म्हणतोय, 2520 रुपयाला. मग याचं सूत्र कसं असते, पहिल्यांदा सूत्रानं गेलो आपण, तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत सूत्रानं गेलो था, गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. आता हे तुम्हाला पुस्तकात दिलेलं सूत्र असते. मग आता विक्री किंमत काय आहे, 2520 रुपयाला पुस्तकं विकली, गुणिले काय आहे 100, खाली काय म्हणते 100 अधिक शेकडा नफा. शेकडा नफा किती व्हायला आहे, 20%. काय व्हायला आहे, 20%. ओके, आता या ठिकाणी क्लिअर करा प्रश्नाचं उत्तर. 2520
25 20 गुणिले 100, 100 आणि 20 120, 0 0 कट झाला, 12 दोन्ही 24, 1 उरला, 12 1 12, 21 गुणिले 100 आणि म्हणून त्या पुस्तकाची खरेदी किंमत असेल 2100 रुपये. आता हे उत्तर आपण कशानं काढलं तर हे उत्तर आपण विद्यार्थी मित्रांनो सूत्रानं काढलं. मी तुम्हाला सांगितलं या प्रकरणात कुठलं सूत्र पाठ करायचं नाहीये. आता डायरेक्ट उत्तर पाहू आपण. डायरेक्ट उत्तर पाहूया. मग डायरेक्ट उत्तर कसं काढायचंय तर मी तुम्हाला सांगितलं होतं सूत्र पाठ करायचं नाही म्हणजे काय करायचंय. उत्तर 2100 आलं का नाही आपलं. आता डायरेक्ट उत्तर, तुम्ही वस्तू काय टक्के नफ्याने विकली 20%. पुस्तकं विकले केवढ्याला 2520 रुपयाला. मग 20% नफा म्हणजे तुम्ही 100ची वस्तू काय रुपयाला विकली 120ला. मग आता पुस्तकं तुम्ही विकले कितीला 2520ला. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला खरेदी केवढ्याला केले. 100ची वस्तू 120ला ऐकली, जे पुस्तकं तुम्ही 2520ला ऐकले ते घेतले कितीला. मग तिरकस गुणाकार केला तर काय आलं 100 गुणिले 2520 भागिले 120, 0 0 कट झाला, 12 दोन्ही 24, 1 उरला, 12 1 12, 21 गुणिले 100 पुस्तकाची खरेदी किंमत 2100. काय अवघड आहे. चला घ्या पुढचा प्रश्न. काय घ्या पुढचा प्रश्न. ज्या गोष्टी येत नाहीत त्या विचारा. समजायला सर्वांना. चला घ्या पुढचा प्रश्न. या पद्धतीने उत्तर काढायचं, याच पद्धतीनं. चला पहा प्रश्न. एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले. एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले. एक कपाट 1200 रुपयाला विकले. त्यामुळे त्याला पहा लक्षात घ्या 25% नफा झाला. 25% नफा झाला तर कपाटाची खरेदी किंमत काढा. कपाटाची खरेदी किंमत काढा. चला सोडा उत्तर. उत्तर तुमचं या पद्धतीनं पाहिजे. मला सूत्रपाठ नको येत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे. मला सूत्रपाठ नको आहेत म्हणलं. मी पहिल्यांदा ते सांगितलं तुम्हाला की सूत्र पद्धतीने जायचं नाहीये. एक मिनिट. चला द्या लक्ष इकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं सूत्रानं उत्तर काढायचं नाहीये. उत्तर काढायचं आहे आपल्याला डायरेक्ट पद्धतीनं. मग काय करायचं. वस्तू काय टक्के नफ्याने विकली 25%. नफा म्हणजे 100ची वस्तू केवढ्याला 125. कपाट विकलं केवढ्याला 1200ला. प्रश्न पडला घेतलं कितीला. तिरकस गुणाकार. मग 100 गुणिले 1200 भागिले किती 125. मग 25 5 125, 25 चौक 100, 1200ला 5 न भागलं, 5 दोन्ही 10, 2 उरले 20, 5 चौक 20, 0. मग 240 गुणिले 4, 24 चौक 96, 0 जशाला तसा. म्हणून कपाट घेतलं केवढ्याला 960ला. कपाट घेतलं केवढ्याला 960ला. समजलाय प्रश्न. चला घ्या पुढचा प्रश्न. आता काय केलं आपण म्हणजे शेकडा नफा पाहिला, खरेदी किंमत पाहिली. आता पाहायची आपल्याला विक्री किंमत. मी काय सांगितलं सूत्रपाठ करण्याची गरज नाहीये. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. चला घ्या प्रश्न. प्रश्न समजून घ्या. एक मोटारसायकल लक्षात घ्या 16,000 रुपयाला खरेदी करून 12.5% नफ्याने विकली. एक मोटारसायकल 16,000 रुपयाला खरेदी करून 12.5% नफ्याने विकली. तर मोटारसायकलची विक्री किंमत काढा. सायकलची विक्री किंमत काढा. मोटारसायकलची विक्री किंमत काढा. चला द्या लक्ष इकडं. आता आपल्याला प्रश्न कशावर विचारला आहे विक्री किंमतीवर.
कशावर विचारलाय? विक्री किमतीवर. मग पुस्तकात याला सूत्र काय असते? पुस्तकात पहिल्यांदा पहिली पद्धत मी सूत्र पद्धतीने सांगालो. विक्री किंमत बरोबर काय असते लक्षात घ्या, खरेदी किंमत काय असते? खरेदी किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा आणि भागिले 100 हे असते सूत्र. मी तुम्हाला काय सांगितलं, 17 ते 23 सूत्र आहेत. एवढे पाठ करत बसायचं नाही, कन्सेप्ट फक्त क्लिअर करायचे आपल्याला. मग काय केलं आपण? खरेदी किंमत किती आहे? 16,000 गुणिले काय? 100. काय म्हणते? 12.5% शेकडा नफा. 100 अधिक शेकडा नफा भागिले काय म्हणते? 100. मग प्रश्नाचं उत्तर पहा. 16,000 गुणिले 100 12.5 112.5 भागिले किती? 100. पॉईंट कट झाला, छेदात शून्य वाढला. या 3 शून्याबरोबर 3 शून्य कट झाले. मग 16 पंचे 80 हातचे आले 8. 16 दोन्ही 32, 32 आणि 8 40 हातचे आले 4. 16 एक 16, 16 आणि 4 20 हातचे आले 2. 16 एक 16, 16 आणि 2 18. म्हणून त्या वस्तू त्या मोटारसायकलची विक्री किंमत किती? 18,000 रुपये. विक्री किंमत किती? 18,000 रुपये. समजलाय का प्रश्न? समजलाय? आता मी तुम्हाला सांगितलं होतं या प्रश्नामध्ये सूत्र पाठ करायचं नाहीये. काय म्हणलं होतं? सूत्र पाठ करायचं नाही. मग कसं? आता नफा किती झालाय? 12.5. 12.5 म्हणजे 100ची वस्तू काय रुपयाला विकली? जे नफा दिला तो 100 प्लस होणार. 100 अधिक 112.5 100 अधिक 12.5 म्हणजे 100ची वस्तू 112.5. आता वस्तू आहे केवढ्याची? त्यानं म्हणते विकावी कितीला? म्हणजे इथं खरेदी किंमत, इथं विक्री किंमत. 100ची वस्तू 112.5 तर 16,000ची वस्तू कितीला? तिरकस गुणाकार. मग 16,000 गुणिले 112.5 भागिले 100. हा पॉईंट कट झाला, छेदस्थानी 0. 3 शून्य 3 शून्य कट झाले. आलं का? 16 गुणिले 1125. म्हणून प्रश्नाचं उत्तर वस्तू विकावी कितीला? 18,000 रुपयाला. समजलाय प्रकार? चला घ्या पुढचा प्रश्न. काय काढायचं आपल्याला? विक्री किंमत. काय काढायचं आपल्याला? विक्री किंमत. आता पहा, याच्यामध्ये टॉपिकल क्वेश्चन लय भारी असतात. घ्या प्रश्न. 800 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ. 800 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ. 800 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ काय म्हणते? 15% नफ्याने विकला. 15% नफ्याने विकला तर रेडिओची विक्री किंमत काढा. रेडिओची विक्री किंमत काढा. फक्त याच्यानंतरचे 3च प्रश्न सोपे आहेत. नंतर प्रकरण लय डेंजर आहे. म्हणून काही काही हे बोर वाटत असेल, काही जण आपाप लेफ्ट होत असतील. तर समजून घ्या. काय म्हणलं आपण? 15% नफ्याने म्हणजे 100ची वस्तू 115ला तर 800 रुपयाचा रेडिओ विकणार कितीला? असं मनातल्या मनात इथं लिहायचं. खरेदी किंमत विक्री किंमत तिरकस गुणाकार. मग 800 गुणिले 115 भागिले 100. 2 शून्य 2 शून्य कटले. 8 पंचे 40 हातच्या आले 4. 8 एक 8 8 आणि 4 12 हातचा आला 1. 8 एक 8 8 आणि 1 9. तो रेडिओ कितीला विकावा? 920 रुपयाला. कितीला विकावा? 920 रुपयाला. ओके. आता प्रश्न कोणता? आता प्रश्न तोट्यावरून. आता प्रश्न कशावरून आहे? तोट्यावरून. मग आता तोट्यावरून पण प्रश्न कोणते विचारणार? शेकडा तोटा 1, त्याच्याहून खरेदी किंमत काढा, त्याच्याहून विक्री किंमत काढा. आणि हे 3 प्रकार समजले मग पुढं प्रकरणाला मजा आहे. ओके. आता पुढचा प्रकार कोणता? चला आता शेकडा तोटा. काय मग प्रश्न घ्या. 500 रुपयाला खरेदी केलेली वस्तू. 500 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 400 रुपयाला विकली. 400 रुपयाला विकली तर व्यवहारातील शेकडा तोटा किती? तर व्यवहारातील शेकडा तोटा किती? व्यवहारातील शेकडा तोटा किती?
मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट प्रकारही पाहणार आहेत आपण आणि नंतर शॉर्टकट प्रकारही आपण पाहणार आहोत. शेकडा तोटा कसा काढायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट नफा कसा काढायचा आहे. चला डायरेक्ट प्रकारानं उत्तर कसं काढता येईल आणि मग सूत्र पद्धतीनं कसं काढता येईल. आता सूत्र पद्धतीनं काय म्हणतंय, शेकडा तोटा काढा. मग आपल्याकडं काय आहे बाबा, शेकडा तोटा बरोबर प्रश्नात दिलेला प्रत्यक्ष तोटा हे सूत्रान झालं, गुणिले 100 भागिले म्हणतंय खरेदी किंमत. हे कशाने गेलो आपण, सूत्र पद्धतीनं. वस्तू घेतली होती 500ला, वस्तू विकली आपण 400ला, म्हणजे आपल्याला मनानं कळलं की नाही 100 रुपये तोटा आहे. मग 100 गुणिले 100 वस्तूची खरेदी किंमत किती आहे 500. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 5 दोन्ही 10, म्हणून या व्यवहारात 20% काय आला तोटा. पण मी काय म्हणलं तुम्हाला सूत्र पाठ करायचं नाही. चला डायरेक्ट पद्धत काय करणार मग आपण, 20% तोटा म्हणजे 100ची वस्तू काय रुपयाला विकली 80 रुपयाला. आता वस्तू विकली की आता वस्तू काय म्हणते, तोटा तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही 500 रुपयाची वस्तू विकली कितीला 400ला, तर 100ची वस्तू विकणार कितीला. आता 100पेक्षा जेवढं उत्तर कमी येईल तेवढा आपल्याला तोटा होईल, 100पेक्षा जेवढं उत्तर जास्त येईल तेवढा आपल्याला नफा होईल. मग तिरकस गुणाकार काय होईल, 100 गुणिले 400 भागिले 500, 5×8 = 40, 100चे यायलेत 80, म्हणजे 20 रुपये कमी यायलेत, म्हणजे 20% तोटा. ओके. आता तसं नाही समजलं तर आणखी डायरेक्ट पद्धत कोणती, 500 रुपयाच्या वस्तूवर 100 रुपये तोटा, तर 100वर काय तोटा. म्हणून 100 गुणिले 100 भागिले 500, 5 दोन्ही 10, या उदाहरणात तोटा होईल 20%. समजलाय प्रकार. येस नो मला कमेंट करून सांगा, समजलाय का हा प्रकार. चला घ्या प्रश्न मग. चला पुढचा प्रश्न घ्या मग, आणि उत्तर यायला हवा. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी समजत नाही त्या विचारत चला म्हटलं. ज्याही गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्या गोष्टी विचारत चला. 8,000 रुपयाची वस्तू, 8,000 रुपयाची वस्तू 7,200 रुपयाला विकली. चला सोडवा लवकर. तर व्यवहारात होणारा शेकडा तोटा काढा. व्यवहारात होणारा शेकडा तोटा काढा. व्यवहारात होणारा शेकडा तोटा काढा. चला फास्ट. 8,000 रुपयाची वस्तू 7,200 रुपयाला विकली, तर व्यवहारात होणारा शेकडा तोटा काढा. नफा तोटा प्रकरण झालं की लगेच आपल्याला भूमिती पाहायची. चला फास्ट. काय करायचं, मी डायरेक्ट पद्धत सांगितली होती. म्हणजे 8,000 रुपयाच्या वस्तूवर 800 रुपये कमी, कारण वस्तू होती 8,000ची विकायले 7,200ला. मग 8,800 रुपये कमी, तर 100वर किती कमी हे असं म्हणायचं डायरेक्ट. मग तिरकस गुणाकार 100 गुणिले 800 भागिले 8,000. 2 शून्य 2 शून्य कटले, हाही शून्य हा शून्य कटला, 8 कट झाला. प्रश्नाचं उत्तर या व्यवहारात तुम्हाला 10% तोटा होईल. काय अवघड रे. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, सूत्र पाठ करायचं नाही. ओके. चला प्रश्न पुढचा. एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र, एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र, एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र 11,040 रुपयाला विकले. धुलाई यंत्र म्हणजे आपल्या भाषेत वॉशिंग मशीन. 11,040 रुपयाला विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला. तेव्हा त्याला 8% तोटा झाला. 8% तोटा झाला. तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत काढा. तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत काढा.
चला सोडवा सर्वांनी. एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र 11,040 रुपयाला विकले, तेव्हा त्याला 8% तोटा झाला, तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत काढा. मी आपण पहिलं पद्धत सूत्राने पाहिलं, डायरेक्ट पद्धतीने पाहिलं. आता प्रश्न डायरेक्ट पद्धतीने सोडूयात. आपण काय करणार, आपण 8% तोटा झाला म्हणजे तुम्हाला कळलं 100ची वस्तू काय रुपयाला विकली रे, 92 रुपयाला. आता धुलाई यंत्र विकलंय कितीला, 11,040, तर खरेदी कितीला केलं, तिरकस गुणाकार, मग 100 गुणिले 11,040 भागिले 92. आता याच्यात एक गोष्ट क्लिअर करा, 92 आले म्हणजे 23 शिवाय कुठल्या संख्येने भाग जात नाही, पाढ हा पाठच लागतो. मग काय म्हणणार आपण, 23 चौक 92. मग वरती इथं लक्षात घ्या, 23 चौक 92, 23 5 115 भाग जात नाही, मग 23 चौक 92 म्हणल्यावर वरचे 10 110 आहेत ना ते, आणि मधले 8 18 उरले 184, 23 8 184, शून्य जशाला तसा. मग 4 1 4, 4 2 8, 120 गुणिले 100, मग 12 1 12, आणि हा एक शून्य आणि हे 2 शून्य, म्हणून त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत काय असेल, 12,000 रुपये. समजलंय का, त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत काय असेल, हे काटाकाटी तिथले तिथंच कळावी. चला घ्या पुढचा प्रश्न. समजलंय, चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पहा. हा आता उत्तर यायला हवा. चला, एका व्यापाऱ्याने काही माल 7,200 रुपयाला विकला, तेव्हा त्याला 10% तोटा झाला. तर त्या मालाची खरेदी किंमत काढा. त्या मालाची खरेदी किंमत काढा. चला उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. सोपी आयडिया येणार आहे. 10% तोटा झाला म्हणते. 10% तोटा म्हणजे 100ची वस्तू 90 रुपयाला. आता माल विकलाय केवढ्याला, 7,200ला. हे मनातल्या मनात म्हणायचं, खरेदी विक्री. 100ची वस्तू 90 तर 7,200ला विकलेला माल खरेदी किती केला, तिरकस गुणाकार. 100 गुणिले 7,200 भागिले 90, 0 0 कट झाला, 9 8 72, हा 0 म्हणजे 80, 80 गुणिले 100, 8 1 8, हा एक 0 हे 2 0, म्हणून तो माल त्यानं खरेदीला कितीला केला, 8,000 रुपयाला. आता शेकडा तोट्यावरून आपण तिसरा प्रकार कोणता पाडणार, विक्री किंमत काढणे. मग हा बेसिक संपला आपला आणि मग जाणार आपण मूळ आपल्या प्रकरणाकडे. चला चला घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. 750 रुपयाची वस्तू काही रुपयाला विकल्यामुळे 750 रुपयाची वस्तू काही रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. 20% तोटा झाला, तर विक्री किंमत काढा. चला उत्तर आलं पाहिजे. तर विक्री किंमत काढा. आता पहा, याच्यामध्ये पण विक्री किंमतीला सूत्र मी तुम्हाला सांगितलं 23 सूत्र आहेत. आपल्याला पाठ करण्याची गरज नाही, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. मग काय केलं आपण, विक्री किंमत. मग पहा काय आहे सूत्र, इथं पहा पुस्तकात, विक्री किंमत घ्या वांद्यात. विक्री किंमत बरोबर काय म्हणते, खरेदी किंमत गुणिले 100 मायनस शेकडा तोटा भागिले 100. झाले की नाही कुठाने सूत्र पाठ करण्यामध्ये. मग आता खरेदी किंमत किती आहे, काय म्हणते 750 गुणिले काय 100, तोटा किती व्हायलाय 20 भागिले काय 100. मग प्रश्नाचं उत्तर पहा, 750
100 मधून 20 गेले 80 भागिले 100 2 0 2 0 कट झाले 8 पंचे 40 हातचे आले 4 8 7 56 56 4 60 म्हणजे त्यानं ती वस्तू केवढ्याला विकावी 600 रुपयाला. हे उत्तर आपण कशानं पाहिलं सूत्रानं. आता मी काय म्हणलो डायरेक्ट पद्धत. मग डायरेक्ट पद्धत कशी सिंपल आयडिया सूत्राबित्राशी काही घेणदेण नाही. तुम्हाला वस्तू काय करायची 20% तोट्याने विकायची. तोटा म्हणजे 100तून मायनस. मग तुम्ही काय करायले 100ची वस्तू 20% तोट्याने म्हणजे केवढ्याला विकली 80ला. आता वस्तू आहे केवढ्याची हे खरेदी विक्री 750ची. ते म्हणतंय विकावी कितीला विक्री किमती खालीची x. मग त्रिकस गुणाकार काय आलं मग 750 गुणिले 80 भागिले 100 2 2 0 कट झाले आलं का 8 पंचे 40 हातचे 4 8 7 56 56 4 60 काय आली वस्तूची विक्री किंमत 600. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. विक्री किंमत काढायची आपल्याला. उत्तर काढायचं या पद्धतीनं. उत्तर काय काढायचं या पद्धतीनं. चला घ्या प्रश्न पुढचा. आता उत्तर यावं. उत्तर यावं 540 रुपयाची वस्तू 540 रुपयाची वस्तू 15% तोट्याने विकली 15% तोट्याने विकली तर शेकडा तोटा काढा. 15% तोट्याने विकली तर शेकडा तोटा काढा. तर शेकडा तोटा काढा. उत्तर यायला हवं सर्वांना. चला फास्ट डायरेक्ट पद्धतीने उत्तर द्या. मला उत्तर देणं गरजेचं आहे. आता काय चालू आहे कुठं चालू आहे काहीच घेणं देणं नाही. मेन हे उत्तर देता आलं पाहिजे. चला वैशाली सावित्री मॅडम अनिल नयन उत्तर द्यायचे. सोनाली अनिल चला जे जॉईन आहे त्यानं उत्तर देत चला. अर्चना राठोड अभिजित वर्षा काय झालं झोपी गेले का रे. द्या लक्ष इकडं. काय म्हणलो तुम्ही प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट पद्धतीनं काढायचे. आता 540ची वस्तू आहे काय झाली तुम्ही तर 15% तोट्याने विकली. म्हणजे तुम्ही काय केलं खरेदी किंमत विक्री किंमत 15% तोटा म्हणजे 100ची वस्तू काय करायले 85 रुपयाला. आता वस्तू आहे केवढ्याची 540. त्यानं म्हणतंय विकावी कितीला त्रिकस गुणाकार 540 गुणिले काय 85 भागिले 100 0 0 कट झाला 5 2 10 5 1 5 किती उरला 3 उरला 5 7 35 बे 2 4 1 उरला बे 7 14. मग आता या ठिकाणी 17 7 119 हातचे आले 11 17 2 34 म्हणून 4 आणि 1 5 3 आणि 1 4 म्हणून वस्तू केवढ्याला विकावी 459. केवढ्याला विकावी 459. समजलाय प्रश्न येस ऑर नो. चला द्या लक्ष इकडं. प्रत्येक प्रकार आपण क्लिअर करायला होता. आता एक नवीन प्रकार आपल्याला पाहायचा आहे.